तुम्ही आणि मी हे समजून घेणं गरजेचं आहे की ही ख्रिस्ताची शाळा आहे आणि या शाळेचा जो प्राध्यापक आहे हा पवित्र आत्मा आहे. म्हणा आमेन. आणि पवित्र आत्मा जर मुख्याध्यापक आहे तर मुख्याध्यापकाची जी नजर आहे या ठिकाणी आलेल्या प्रत्येक लेकरांवरती आहे. म्हणा सज्जन आमेन. आणि पवित्र आत्मा एक शिक्षक म्हणून या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षण देत आहे. तो लहान असू द्या, तो मोठा असू द्या, तो छोटा असू द्या, तो वृद्ध असू द्या, तो तरुण असू द्या, प्रत्येक व्यक्तीला तो शिकवत आहे. आणि पवित्र आत्मा जर या ठिकाणी आलेल्या लोकांना शिकवत आहे तर लहान्या मुलांनी चेक करायचं की मी ख्रिस्तामध्ये देवळामध्ये आल्यानंतर माझी प्रभू मध्ये किती वाढ झाली. पहिलं मी काही येत नव्हतं मला, परंतु मी आज देवामध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये वाढ झाली. तरुणांनी परीक्षण केलं पाहिजे, वृद्ध आई वडिलांनी देखील परीक्षण केलं पाहिजे की आम्ही आज ख्रिस्ताच्या शाळेमध्ये येऊन बसत आहे, आमच्यामध्ये किती वाढ झालेली आहे. आणि ज्याची वाढ झालेली नाही तर या ठिकाणी पवित्र आत्म्याची काही चुकी नाही. कारण पवित्र आत्मा हा जगातल्या शाळेसारखा नाहीये. तो सगळ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण देत असतो. त्याच्यात लहान नाही, मोठा नाही, छोटा नाही, पक्षपात नाही. जगातल्या शाळेमध्ये तुम्ही आणि ही गोष्ट बघा की जे चांगले चांगले विद्यार्थी आहे, मार्क मिळवणारे, त्या विद्यार्थ्यांना बाजूला घेतलं जातं आणि त्यांना वेगळ्या प्रकारे शिक्षण दिलं जातं. आणि एका वर्गात बाकीचे 40-50 विद्यार्थी असतात, त्यांना घेतलं जात नाही बाजूला. पृथ्वी तलावरती भेदभाव केला जाऊ शकतो, परंतु देवाच्या वचनात लिहिलं आहे या शाळेमध्ये, या चर्च मध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये जेवढे लोक किंवा जेवढे विद्यार्थी लेकरे या ठिकाणी येऊन बसतात, लहान मोठे थोर, त्या सगळ्यांचा प्राध्यापक हा पवित्र आत्मा आहे. म्हणा सगळेजण आमेन. आणि हा पवित्र आत्मा भेदभाव न करता सगळ्या जणांना सारखं शिकवत असतो. फक्त फरक हा आहे की पवित्र आत्मा जे चतुर आहे त्यांना काहीतरी वेगळं त्याच्यातून शिकवतो, छोटे आहे त्यांना काहीतरी शिकवतो, वृद्ध आहे त्यांना